आणि महत्त्वाची बातमी, बंदूक खरातने 5 नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये म्हटलंय। खरातने पिस्तुलाच्या माध्यमातून नरबळी दिल्याचा संशय आहे अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये दिली आहे। बंदूक खरातचा पोलीस कोठडीमधला मुक्काम आता वाढलाय। खरातला 29 मार्च पर्यंत म्हणजे 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बलात्कारी आणि भोंदू अशोक खरातनं 5 नरबळी दिल्याचे पुरावे मिळालेत असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलंय। सरकारी वकिलांच्या या युक्तिवादामुळे राज्यभरात खळबळ माजली आहे। खरातकडे असलेल्या पिस्तुलाच्या माध्यमातून 5 नरबळी दिल्याचा संशय। खरातला जमीन विकल्यानंतर मुलगा गायब झाल्याचा आरोप पाथर्डीमधल्या शेतकऱ्यानं केला होता। त्यामुळे खरातनं नरबळी दिल्याचा संशय बळावलाय। माझा मुलगा 25/10 ला मिसिंग झालाय। जागा विकल्यावर पूर्ण जागा माझ्याकडून बळजबरी लाटली आहे। माझी स्वतःची प्रॉपर्टी असून माझी जागा विकून मुलगाने पैसे घेतले का नाही घेतले हे मला माहित नाही। माझ्याकडे पैसे पण आले नाही असं। बरं, पण म्हणजे तुमच्या मुलांनी कोणाला जागा विकली आणि पैसे कोणी दिले त्याला? खरात साहेब। हो, त्यांना जागा विकली पण माझ्याकडे पैसेच आले नाही। माझ्या मुलानेच पैसे घेतले का नाही घेतले हे पण मला माहित नाही। सरकारी वकिलांनी न्यायालयात आणखी काय युक्तिवाद केलाय पाहूयात। खरात कॉस्मोलॉजीचा अभ्यास झालाय असं सांगायचा। खरातकडे 6,53,000ची रोकड आणि लॅपटॉप सापडला। खरातकडे काळ्या रंगाचं रिव्हॉल्व्हर आणि 31 जिवंत काडतुसं सापडली। खरात स्वतःला सिद्ध पुरुष म्हणून घ्यायचा। खरात लोकांना वाघाचं कातडं आणि नकली साप दाखवायचा। खरातने कस्तुरीसाठी हरणाची शिकार केल्याचाही संशय। खरातच्या मालमत्तेची अनेक कागदपत्रही मिळाली आहेत। खरातनं अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत। खरात 67 वर्षांचा असून एका व्हिडिओत तो 30 वर्षाच्या मुलीवरही अत्याचार करताना दिसतोय। असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर खरातला 29 मार्च पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे। खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। त्यावेळी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यासह काही महिला यावेळी आक्रमक झाल्या। त्याला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे, परंतु आज जर संधी मिळाली तर आमच्या ताब्यात द्या। कारण अशा पद्धतीचं जे दुष्कृत्य आहे कुठल्याही मुलींवर घडलं नाही पाहिजे, कुणाच्याही घरातल्या महिलांवर घडलं नाही पाहिजे। आणि यासाठी जर इथं त्याला आणलं आणि संधी मिळाली तर मी त्याला 2 कानाखाली सुद्धा देणार आहे। काही ग्रामस्थांनी खरातला आणलेल्या गाडीवर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला। गोरगरीब महिला त्यांचं त्याने शोषण केलं, भावनांशी खेळला। कुणीतरी दुःख आहे, कष्ट आहे, कुटुंबामध्ये कटकट आहे म्हणून त्याच्याकडे जात होते आणि तो त्याचा फायदा घेऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता। हे मोकाट सुटतात, कायद्याचा धाक राहिला नाही म्हणून यांना जनतेची ताकद आम्हाला दाखवायची होती। जर संधी मिळाली असती त्याचा कानफडत वाजवायचं होतं आम्हाला।